मराठी सुविचार खूप छान व सुंदर 20 अर्थपूर्ण व दीर्घ मराठी सुविचार मनाला स्पर्श करतील आणि जीवनाला दिशा देतील असे सुविचार. आयुष्यात कधीही हार मानू नका. प्रत्येक अंधाराच्या शेवटी प्रकाश असतो. जेव्हा तुम्ही थकता तेव्हा देव तुमच्यासाठी नवीन वाट तयार करतो. चांगले विचार म्हणजेच आत्म्याचं अन्न आहे. रोज थोडं वाचा, थोडं ऐका आणि चांगल्या गोष्टींनी मन समृद्ध करा. जीवनात प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकते. काही चांगले शिकवतात, काही वाईट, पण दोन्ही प्रकारचं शिकणं आवश्यक असतं. यशाचं रहस्य सातत्य. एकदा नाही जमलं तरी पुन्हा प्रयत्न करा, कारण देव मेहनतीवर प्रेम करतो, आळशीवर नाही. प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. कालच्या चुका विसरा आणि आज नव्याने जगायला सुरुवात करा. मनाची शांतता सर्वात मोठं यश आहे. पैसा आणि प्रतिष्ठा मिळवता येते, पण शांत मन फक्त चांगल्याच कर्मानेच मिळतं. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही ठेवा, कारण देव मदत त्यालाच करतो जो स्वतःच्या मदतीला तयार असतो. वाईट काळ कायमचा राहत नाही. थोडं संयम ठेवा. वेळ नक्की चांगली येईल आणि तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही हार मानली नाही. आपल्या शब्दांनी कोणाचेही मन दुखवू नका. जखम बरी होते, पण शब्दाची वेदना कायम राहते. कधी कधी शांत राहणे हेच सर्वात मोठं उत्तर असतं, कारण प्रत्येक वादात बोलणं आवश्यक नसतं. समजून घेणं महत्त्वाचं असतं. आपल्याला जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण काही लोक त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असतात ज्या तुमच्याकडे आधीच आहेत. देव उशीर करतो, पण अंधारात सोडत नाही. त्याचं वेळापत्रक वेगळं असतं, पण प्रत्येक उत्तर योग्य वेळी मिळतं. जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मोठ्या आनंदाची वाट पाहण्यात आपला लहान क्षणाचं सौंदर्य हरवून बसतो. प्रेम द्या आणि संयम हेच 3 आधार जीवन सुंदर बनवतात. ज्याच्याकडे हे आहे तो कधीही गरीब नसतो. आपल्याकडे जेवढं आहे त्यावर समाधान ठेवा, कारण लोभाने मन रिकामं होतं आणि समाधानाने ते भरतं. दुःख आपल्याला शिकवतं, आनंद आपल्याला विश्रांती देतो. दोघांनाही आयुष्यात समान महत्त्व आहे. जीवनात कितीही यश मिळालं तरी नम्र राहा, कारण नम्रतेचं माणसाचं खरं सौंदर्य आहे. प्रत्येक दिवस देवाची भेट आहे, त्याचा अपव्यय करू नका. काहीतरी चांगलं करा, कोणाचं तरी भलं करा. ज्याचं मन स्वच्छ आहे त्याचं नशीबही उजळतं, कारण देव नेहमी त्या हृदयात वास करतो जिथं कपट नाही.
जीवन ही एक परीक्षा नाही, ती एक प्रवास आहे. प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुम्हाला पुढच्या पायरीकडे घेऊन जातो. धन्यवाद. सुविचार आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.